विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण वन थिंग दॅट आय वंडर्ड ही पोएम अभ्यासली आहे. ओके, युनिट नंबर 1मधली. तर वन थिंग दॅट आय वंडर्ड या पोएमचे क्वेश्चन अँड आन्सर कसे आहेत, ते कसे सोडवले पाहिजेत, ते सर्व या वेळेत आपण पाहणार आहोत. ओके, चला तर मग ओपन युअर बुक, पेज नंबर 15. लिस्ट द थिंग्स दॅट स्पीकर वंडर अबाउट. तर आपण पोएम अभ्यासली आहे. तर या पोएममध्ये जो पोएट आहे म्हणजे स्पीकर आहे, निवेदक आहे. ॲज अ पोएट, कवी, ॲज अ स्पीकर. मग तो निवेदक जो आहे, ज्याने कविता सांगितलेली आहे, त्याने ते वंडर्स, कोणकोणते वंडर्स आहेत पोएममधले ते इथे लिहायला लावले आहे. बघा बरं. लीड द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर्स अबाउट. मग स्पीकरला म्हणजे त्या पोएटला, त्या निवेदकाला कोणत्या गोष्टी नवल वाटतं, वंडर्स वाटतात, त्या गोष्टी तुम्हाला लिहायला लावलेल्या आहेत. त्या पोएममध्ये लिहायच्या आहेत. ओके, या डायग्राममध्ये भरायचे आहेत. मग टायमाअभावी तुम्हाला लवकर कळावं म्हणून मी व्हिडिओ शॉर्ट व्हावा म्हणून मी तुम्हाला आधी लिहून दिलेले आहेत. तुम्ही ते पोएममध्ये चेक करायचे, बघायचे. बघा, द स्पीकर वंडर्स अबाउट. वन बाय वन स्टांजा बघायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य कोणत्या गोष्टीचे वाटले आहे किंवा नवल वाटलं आहे ते नावं भेटेल तुम्हाला. जसं द वर्ल्ड व्हाय इट राऊंड. व्हाय इट्स राऊंड. द वर्ल्ड व्हाय इट्स राऊंड. जगाचं राऊंड का, बरोबर. ट्रीज व्हाय ग्रोज टुवर्ड स्काय इन्स्टेड ऑफ अप डाऊन. ही लाईन तुम्ही इथे लिहायची. मी बाकीचे शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे. इथे ट्रीजचं वंडर आहे, ते आकाशाकडे कसं वाढत जात असं. तिसरं आहे कॅट्स सिट इन लॅप्स. ती लाईन बघायची, कॅट्सची लाईन. कॅट सिट्स इन लॅप्स. ओके, मग पुढचे आहे वेल्स स्लीप इन द सी. वेल्स स्लीप इन द सी. हे लाईन बघायची आणि ती लाईन इथे लिहायची. मी लिहून दिलेलं आहे. द स्काय व्हाय ब्लू. शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे. द स्काय कसलं वंडर आहे, स्कायचं. व्हाय ब्लू. ओके, व्हाय इट इज ब्लू. स्पायडर्स हॅव 8 legs and we have 2 legs. ह्या गोष्टीचे वंडर आहे. Bunnies burrow underground. Okay, and the birds live on a tree. Okay, yes. The earth that fill the sea and the sky. आणि वसुंधरा, पृथ्वी ही कशाने भरलेली, समुद्रांनी आणि समुद्र आहे आणि आकाश अशा पुष्कळ गोष्टींनी वंडरने भरलेली आहे असं सांगितलं. मग तुम्ही मी दाखवलेली गाईडलाईन आहे, त्या लाईन शोधायच्या आणि पूर्ण वाक्यात तुम्ही खाली लिहायची. समजलं? ओके. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्हाला पिक्चर पाहायला लावलं आहे, चित्र, आणि वाक्य कंप्लीट करायला लावलेलं आहे. तर मी करून दाखवलेले आहेत. बघा, तुम्ही असा प्रयत्न करायचा. जसं आता पहिलं चित्र आहे कोळशाचे आहे. कोळसा कसा राहतो, ब्लॅक. अँड कशी आहे रंगाने, रेड. अँड कशी आहे, रेड. शुगर कॅन. ओके. ऊस कसा आहे, ग्रीन. टॉर्टाईज कासव कसं आहे, ब्राऊन. आय कसं आहे, व्हाईट. ओके, मग त्यांनी एक वाक्य तयार करून दाखवलेलं आहे. बघा, वन थिंग दॅट आय वंडर्ड इज व्हाय कोल इज ब्लॅक. पोएमचे स्ट्रक्चर म्हणजे पोएमची रचना कशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला बनवायला लावलेलं आहे वाक्य या चित्रांच्या आधारे. बघा, वन थिंग दॅट आय वंडर्ड इज व्हाय कोल इज ब्लॅक. तुम्हाला काय करायचं आहे, ही लाईन जशी तशी इजपर्यंत लिहायची, कॉमा द्यायची, व्हाय लिहायच्या आणि दोघांमध्ये इज टाकायच्या असा, आणि वाक्य तयार करायचे. प्रत्येक वाक्य तयार करायचे, प्रत्येक चित्राचे वाक्य तयार करायचे. एक त्यांनी करून दाखवलं, दुसरं असं अँडचे आहे. बघा, मी तयार करून दाखवलं आहे, पूर्ण वाक्यात तुम्ही करून घ्यायचे. डिक्टो केलेलं आहे. डिक्टो म्हणजे ही लाईन इथपर्यंत तुम्ही लिहायची आणि बाकीचे मी लिहून दाखवलं आहे, त्या पद्धतीने जोडायचे. ओके. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय अँड इज रेड. व्हाय अँड इज रेड. हे वाक्य तयार झालं. सेकंड, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय शुगर कॅन इज ग्रीन. Third, one thing that I wonder is why tortoise is brown. Okay, 4. One thing that I wonder is why eyes is white. अशा पद्धतीने मी रचना करायची आणि लिहून काढायची. ओके. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग लाईन्स केअरफुली. आता ही लाईन केअरफुली वाचायला लावलेली आहे. बिझी बीज बज इन द गार्डन.
The word busy, bees and birds begins with the same sound B. Pretty pink flower bloom in spring. P sound is repeated. मग या लाईनद्वारे काय शिकवलेलं आहे? या लाईनद्वारे अलिट्रेशन नावाचा एक फिगर ऑफ स्पीच शिकवलेला आहे, म्हणजे पुनरावृत्ती, अक्षरांची पुनरावृत्ती. अलिट्रेशन, फिगर ऑफ स्पीच. कसं ते म्हणताय, द वर्ड बिझी, बीज अँड बर्ड्स बिगिन विथ द सेम साऊंड बी. या लाईनमध्ये या तिघा शब्दांची सुरुवात बी या साऊंडने झालेली आहे, अक्षराने झालेली आहे, सारखे अक्षराने झालेले, बी बी बी. मग असं जर असेल तर ती लाईन कोणत्या फिगर ऑफ स्पीचची असते? अलिट्रेशनची असते. हे लक्षात ठेवायचे, कारण त्या शब्दातला बी साऊंड हा रिपीटेड झालेला आहे. दुसऱ्यामध्ये बघा, प्रिटी पिंक, यातलं पी पी साऊंड इज रिपीटेड झालेला आहे, म्हणून हे दोघं वाक्य अलिट्रेशनचं आहे. मग अलिट्रेशनची डेफिनेशन काय? अलिट्रेशन इज अ रिपीटेशन ऑफ कॉन्सनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड when two or more words together begin with the same sound, it is called alliteration. वाक्यात शब्द बघायचे आणि त्या शब्दांची सुरुवात जर सारख्या अक्षराने झाली असेल, जसं इथं बी बी आहे, पी पी आहे, तर ते वाक्य अलिट्रेशनचे असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द पोएम. आपण पोएम जी अभ्यासली आहे, वन थिंग दॅट आय वंडर, त्या पोएममध्ये एखादं अलिट्रेशनचे वाक्य शोधा बरं असं सांगितलेलं आहे. त्याला तर अलिट्रेशन वाक्य शोधूया. अलिट्रेशन समजलं ना? त्या लाईनमध्ये असे शब्द शोधाय की त्यांचे पहिलं अक्षर 2-3 वेळेस सारखं आलेलं आहे. मग वन थिंग दॅट आय वंडर या लाईनमध्ये, आता ही दुसरी लाईन बघा, इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. आता या वाक्यामध्ये व्हाय आणि वर्ल्ड हे दोन शब्द आहेत आणि त्यांचे पहिलं अक्षर काय मित्रांनो? डब्ल्यू. डब्ल्यू. ओके. मग हे दोन शब्दांचे अक्षर सेम साऊंड आहे. कोणता सेम साऊंड आहे? डब्ल्यू. म्हणून हे वाक्य कोणत्या फिगर ऑफ स्पीचचे आहे? अलिट्रेशनचे आहे, हे लक्षात ठेवायचं. समजलं? माझे शब्द वाक्य असलेले, अलिट्रेशन असलेलं, की ज्या वाक्यात अलिट्रेशन वापरला गेलेला आहे ते वाक्य तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत राहायचा. प्रत्येक पोएममध्ये शिकायचं. ओके. एक सोपं उदाहरण अजून, दॅट बनीज बिरो अंडरग्राऊंड. आता या वाक्यामध्ये तुम्हाला लगेच समजेल बघा, बनीचा बी आणि बिरोचा बी. मग कोणता साऊंड रिपीटेड झालेला आहे? बी साऊंड इज रिपीटेड. बी बी आलेला आहे. मग हे वाक्य कोणाचे आहे? अलिट्रेशनचे आहे. ओके. अशा पद्धतीनं अलिट्रेशन ओळखायचे असतं. मेक फनी सेंटेन्सेस युझिंग अलिट्रेशन इन देम. मेक फनी सेंटेन्सेस युझिंग अलिट्रेशन इन देम म्हणजे आता तुम्हाला स्वतःला होमवर्क म्हणून लक्षात घ्या. तर तुम्ही अशी वाक्य तयार केला की त्याच्यामध्ये अलिट्रेशन असेल, जसं असं बिझी, बीज, बीज, बर्ड्स इन द गार्डन, असं फनी वाक्य तयार करायचं आणि त्याच्यात अलिट्रेशन साऊंड शोधायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मिनिमल पेअर्स, आता लहान किंवा किमान जोडी, की जी जोडी उच्चाराला सारखी राहते. एक अक्षर किंवा काही ओनली वन साऊंड डिफर असतो, वन साऊंड डिफरंट असतो. तसे जोड्या म्हणजे मिनिमल पेअरच्या जोड्या असतात. जसं रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग वर्ड्स पेअर्स. स्लीप, स्लीप. आता बघा, स्लीप, स्लीप स्पेलिंग वेगळी आहे. ओके.
पण त्यांचा उच्चार सारखा येतोय. एखादा साऊंड डिफरंट आहे, त्या स्पेलिंगमध्ये साऊंड डिफरंट असतात, तर ते मिनिंगमध्ये वेगळे असतात. तसे पेयर्स म्हणजे मिनिमल पेयर्स असतात. स्लीप, स्लीप, सिप, सिप, बॅट, कॅट. आता इथं बॅट कॅट आहे, पण याच्यामध्ये कसं आहे तर वन साऊंड वेगळा केलेला आहे. कसं साऊंड म्हणजे अक्षर कसं वेगळं केलेलं आहे? आता बघा BAT आहे, इथे CAT आहे. मग इथं B आणि C म्हणजे BC हे वेगळे आलेले आहे, पण AT हे सारखे आहे. मग असे जोड्या या उच्चाराला जोड्या जे असतात त्याला मिनिमल पेअर म्हणतात. ओके, काय म्हटलं आहे? रीड अलाउड दीज पेअर्स. You will find that pairs of words differ in only one sound and there is difference in the meaning. Such kind of pairs are known as minimal pairs. म्हणजे त्या मिनिमल पेअर्सला लघुत्तमांतर युग्म असे म्हणतात, किंवा एकच ध्वनी बदललेला असतो त्या शब्दाच्या जोडीच्या, त्याला मिनिमल पेअर म्हणतात. लघुत्तमांतर युग्म असा शब्द आहे मराठीमध्ये, तो समजायला थोडं कठीण वाटेल तुम्हाला. काय लक्षात ठेवायचे? डिफरंट इन मिनिंग म्हणजे ते दोघे शब्दांचा अर्थ वेगळा राहील, एका साऊंडचा फरक राहील स्पेलिंगमध्ये, उच्चाराला सारखे असतील, त्याला थोडक्यात मिनिमल पेअर्स असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. Find and write down the minimal pairs words from the poem for following. एक टेबल दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, टेबल दिला. तर त्याच्या कॉलममध्ये काही शब्द दिले आहेत. त्या शब्दांना तुम्हाला पोएममधनं पेअर शोधायला लावलेली आहे. ती कोणती पेअर आहे? मिनिमल पेअर्स. म्हणजे कशी? जसं स्लीप आहे, तसं उच्चार करणारी किंवा ऑनली वन साऊंड डिफर असलेली आणि डिफर इन मिनिंग असलेले शब्द बघायचे. तर मी ऑलरेडी या तक्त्यामध्ये करून दाखवलेलं आहे टायमाअभावी. तर तुम्ही तो प्रयत्न करायचे. जसं तुम्हाला कवितेत दाखवून देतो कसं शोधलेलं आहे ते. फॉर एक्झाम्पल, वर्ड आहे आय. काय उच्चारायचं? EY आय. मग आय याला उच्चाराला मिनिमल पेअरची जोडी कोणती येईल पोएममध्ये? आय. हा आय कळला? हा आय. बी मग हा बी धरलेला आहे. बी कुठे सापडेल आपल्याला? बी. हा बी दिसला? अशा पद्धतीनं. लिव्ह. हे लिव्ह म्हणजे काय? पाहणं. आणि हे लिव्ह म्हणजे राहणं. अर्थामध्ये डिफरंट आहे, स्पेलिंगमध्ये डिफरंट आहे, उच्चाराला सारखे आहेत आणि वन साऊंड डिफरंट आहे असं त्याचा अर्थ. ओके, मग लिव्ह कुठे? लिव्ह हा लिव्ह. तर अशा पद्धतीनं शोधून मी तक्ता कंप्लीट केलेला आहे, टेबल कंप्लीट केला आहे. तुम्ही बघून लिहायचे त्याला. थिंग, सेम, केम, टू, सी, फील. हा फील. आता हा फील FIL फील शेवटी आहे पोएममध्ये. हा बघा फील, तो FLL फील आणि हा FILL फील. तो FLL फीलचा अर्थ काय? वाटणे, महसूस करणे. आणि हा फील म्हणजे भरलेलं असणे. ओके, उच्चार एकच, डिफर वन साऊंड. ओके, आणि मिनिंग वेगळा, अर्थ वेगळा. यांना म्हणतात मिनिमल पेअर्स. मी ऑलरेडी तुम्हाला भरून दाखवलेले आहेत, त्यापासून तुम्ही
नोटबुकमध्ये लिहायचे आणि लक्षात ठेवायचे. ओके. पण आता PUN पण स्लॅश किंवा शब्दातील कोटी पणचा अर्थ होतो. तुम्ही पूर्ण वाचायचे त्याला, PUN आहे पूर्ण वाचायचे, त्याला पण वाचायचे. हा सुद्धा एक प्रकारचा फिगर ऑफ स्पीच आहे. ओके. तर हा फिगर ऑफ स्पीचमध्ये काय राहतं तर इथं नोट दिली आहे बघा, ती आधी वाचून घ्या. अ ह्युमरस सेंटेन्स विथ ड्युअल मिनिंग इंटेन्शनली इज कॉल्ड पण. म्हणजे पण कसं असतं, ह्युमरस सेंटेन्स असतं, एक विनोदी वाक्य असतं. त्या विनोदी वाक्य म्हणजे कसं तर एखाद्या वाक्याचे किंवा शब्दाचं डबल मिनिंग घेतलं जातं. डबल मिनिंग म्हणजे दुहेरी अर्थ घेतला जातो. तशी वाक्य, ती फनी वाक्य, ह्युमरस वाक्य म्हणजे पनची असतात. त्यांनी एक एन्जॉयमेंटसाठी तुम्हाला दिलेलं आहे बघा, ते वाचून घ्या. रीड अँड एन्जॉय. टीचर सेड, व्हाय डज द मॅथ बुक लुक सॅड. टीचर म्हणाले मॅथ बुक जे आहे ते लुक सॅड का आहे, दुःखी का आहे. तेव्हा विद्यार्थी उभा राहतो, म्हणतो स्टुडंट सेड बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम. कारण का त्या मॅथच्या बुकला मेनी प्रॉब्लेम आहेत, म्हणजे काय पुष्कळ समस्या आहेत त्याला, म्हणून तो पुस्तक कसं आहे सॅड झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे. आणि मॅथच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम असतात ना, तसं नाही धरायचं. तो मॅथचं बुक का बरं सॅड आहे तर त्याला प्रॉब्लेम आहेत बुक. जसं एखाद्याला प्रॉब्लेम राहिले तर दुःखी राहतो तसं दाखवलेलं आहे. एक फनी आहे, त्यात ह्युमरस सेंटेन्स आहे. ओके. दुसरं बघूया. व्हाय डिड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर. आता संगणक हे डॉक्टरकडे जातं का, नाही. पण ए सेड व्हाय डिड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर. कम्प्युटर म्हणजे संगणक डॉक्टरकडे का गेलं. बी सेड बिकॉज इट हॅड अ व्हायरस. कारण त्याच्यामध्ये व्हायरस आहे म्हणून. आता कम्प्युटरमध्ये व्हायरस आले तर डॉक्टरकडे जातो का, नाही. पण इट इज फनी लँग्वेज, it is humor sentence, so it is called pun, PUN, pun. Teacher said, why a bicycle can't stand on its own. टीचर म्हणाले why a bicycle can't stand on its own. सायकल ती उभी का नाही राहत, आपल्याला उभी करावी लागते ना. एक गमतीदार मुलगा काय म्हणाला, स्टुडंट सेड बिकॉज it is too tired. It is too tired. Plays on too tired versus too tired. म्हणजे त्याने काय सांगितलं आहे तर त्याला 2 टायर असतात असं नाही, तर ते थकलेली आहे सायकल म्हणून असं त्याने म्हटलं आहे. इथं कसं दिलं आहे टू टायर, तर 2 टायरचे त्याने केलेलं आहे टू टायर्ड. पण हा 2 न वापरताय त्याने 2 वापरायला पाहिजे होता. हा थकलेली आहे सायकल म्हणून ती उभी राहू स्वतःहून असं सांगायचे. पण इथं 2 लिहिलेलं आहे, W2. अशा पद्धतीनं ह्युमरस सेंटेन्स डबल मिनिंगमध्ये सांगणं ते पण या फिगर ऑफ स्पीच असतं. अंडरस्टूड. ओके. लास्ट, कलेक्ट अँड क्रिएट पॉन्स युझिंग जोक्स, रिडल्स एक्सेट्रा. मग पण जसं हे तुम्हाला दाखवलं आहे त्यासारखे तुम्ही जोक्स तयार करा, रिडल तयार करा पॉनचे. हो मग तुम्हाला असं त्याच्यावर. अंडरस्टूड. अशा पद्धतीनं क्वेश्चन आन्सर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे, अभ्यासायचे. ओके. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर अशाच पद्धतीच्या लेसन्स पोएम जाणून घ्यायला, शिकायला तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुम्ही तर केलाच, पण तुमचे वर्गमित्र जे असतील त्यांनासुद्धा सांगा, तर तुमच्या आईवडिलांना सांगा. तर या चॅनलवर, कोणतं चॅनलचं नाव काय आहे, इंग्लिश मित्र मराठी. या चॅनलवर इयत्ता 6वी न्यू सिलॅबस
ते पुस्तक शिकवलं जातं आहे फ्रीमध्ये. ओके, तर तुमच्या मित्रांच्या आईवडिलांना सांगा तर त्या तुमच्या मोबाईलमध्ये हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना दाखवा, तुमच्या पोरापोरींना दाखवा. ओके, कळलं? जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर काय कराल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा.